संक्रांतीला आपण गुळपोळी करतो. लग्नाआधी मला काय ती येत नव्हती, त्यामुळे माझ्या सासूबाईंनी मला ती शिकवली. चला तर मी आज शेअर करते मी माझ्या सासूबाईंची रेसिपी. त्याचा मेन इन्ग्रेडियंट असतो गूळ. तर तो गूळ चिरणं हे फार महाकठीण काम वाटतं बायकांना. त्यामुळे त्याची एक ट्रिक मी तुम्हाला आज सांगते इथे. गूळ एका भांड्यात ठेवून कुकरमध्ये ठेवायचा, झाकण न लावता आणि शिट्टी न लावता 10 मिनटं. तर तो मऊ होऊन येतो. असा मायक्रोवेव्हमध्ये सुद्धा आपण 2 मिनटं वगैरे गरम करून घेऊ शकतो. अशा प्रकारे मग आपल्याला तो सहजपणे चिरता येतो. तर हे आहेत गुळपोळीचे इन्ग्रेडियंट. हे आहे सुकं खोबरं जे खिसून आपल्याला सपाट वाटी हवं आहे. ही वेलची, हे गावरान तीळ आहेत, त्याने खूप छान टेस्ट येते पोळीला. हे आहेत 2 वाट्या बेसन म्हणजे डाळीचं पीठ, हरभरा डाळीचं. नंतर हा चिरून घेतलेला गूळ आहे, तर तो परत आपल्याला पातळ करून घ्यायचा आहे. ते नंतर सांगेनच मी. नंतर हे 2 वाटी कोणतंही खाण्याचं तेल. नंतर आपल्याला पहिल्यांदा खोबरं खिसून घ्यायचं आहे. तर ते अशा पद्धतीने सपाट वाटी होईल इतकं घ्यायचं आहे. नंतर हा जो गूळ आहे तो आपल्याला नीटपणे मिक्स होण्यासाठी पातळ करून घ्यायचा आहे. म्हणून पुन्हा आपल्याला तो चिरलेला गूळ एका भांड्यामध्ये ठेवून न झाकता, न शिट्टी लावता 15 ते 20 मिनटं ठेवायचा आहे. मग तो पातळ होऊन आपल्याला मिळतो. आता आपल्याला गावरान तीळ आहेत ते चांगले खरपूस भाजून घेऊन गार करून त्याची पावडर करून घ्यायची आहे. नंतर हे सुकं खोबरं आहे, त्यालाही आपण खरपूस भाजून घ्यायचं आहे आणि मिक्सरवर गार झाल्यानंतर मिक्सरवर बारीक करून घ्यायचं आहे त्यालाही. त्यानंतर 2 वाट्या तेल जे घेतलेलं होतं आपण, त्यात आपण 2 वाट्या बेसन घ्यायचं आहे आणि ते ही चांगलं लाल होईपर्यंत खरपूस खमंग भाजून घ्यायचं आहे. ते भाजत येईल तसं त्यालाही तेल सुटतं आणि अशा पद्धतीने पातळ होतं. नंतर हे तिन्ही गोष्टी आपल्याला खोबरं, तीळ आणि हे भाजून घेतलेलं डाळीचं पीठ आहे ते मिक्स करून घ्यायचं आहे. त्यातच हा पातळ झालेला, अशा प्रकारे हा पातळ झालेला गूळ मिळतो आपल्याला कुकरमधला. तर तोही त्यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे आणि हे सगळं गरम असतानाच चांगलं नीट मिक्स करून घ्यायचं आहे. आणि ते आत्ता पातळ दिसतं, पण गार झाल्यानंतर ते घट्ट होतं आणि त्यातच वेलची पावडर घालायची आहे. हे 2 दिवस आधी करून घ्यायचं आहे, म्हणजे हे नॉर्मल होऊन आपल्याला दुसऱ्या दिवशी किंवा 2 दिवसांनी वगैरे घट्ट छान असं सारण मिळतं तयार. आता आपल्याला 2 दिवसांनी किंवा दुसऱ्या दिवशी कणिक मळायची आहे. तर त्यासाठी ही 3 वाटी कणिक घेतलेली आहे, म्हणजे गव्हाचं पीठ. नंतर अर्धी वाटी बारीक रवा. नंतर 2 चमचे टीस्पून तेल घ्यायचं आहे, तेलाचं मोहन घालायचं आपल्याला. आणि हे अर्धा चमचा मीठ घ्यायचं आहे. तर सर्वात प्रथम आपण रवा अर्धा तास भिजत घालायचा आहे पाण्यामध्ये साध्या. त्यानंतर अर्ध्या तासांनी आपल्याला कणिक मळून घ्यायची आहे. त्यासाठी पहिल्यांदा आपण मोहन गरम करायला ठेवायचं आहे 2 टीस्पून. तर आणि त्यानंतर एका परातीत किंवा एका मोठ्या भांड्यामध्ये 3 वाट्या कणिक घ्यायची आहे. त्यातच हा भिजलेला रवा मिक्स करायचा आहे. त्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा मीठ घालायचं आहे. हे सगळं मिक्स करून त्यामध्ये तेलाचं मोहन टाकून ते सुद्धा चांगलं कणकेला सगळीकडे मिक्स करून घ्यायचं आहे, व्यवस्थित चोळून घ्यायचं आहे. आणि त्यात थोडं थोडं पाणी घालून कणिक मळून घ्यायची आहे आणि ती थोडीशी घट्टसरच मळायची आहे. तर ज्या पद्धतीने आपल्याला सारण जसं घट्ट आपल्याला कन्सिस्टन्सी बघायची त्या सारणाची, आणि त्याप्रमाणे कणिकसुद्धा त्याच कन्सिस्टन्सीची मळायची आहे आपल्याला. त्यामुळे काय होतं की सारण व्यवस्थित सगळीकडे पसरतं. आता मी 2 प्रकारच्या पोळ्या लाटण्याचे प्रकार सांगणार आहे. पहिला प्रकार हा असा आहे, जशी आपण पुरणपोळी लाटतो ना त्याप्रमाणे ही भरून घ्यायची आहे. वाटी करायची एक कणकेची आणि त्यामध्ये हे सारण भरून घ्यायचं आहे आणि पीठ लावून लाटायची आहे ही पोळी. अशा पद्धतीने सारण आणि कणिक दोन्ही सेम कन्सिस्टन्सीचे असल्यामुळे सारण हे कडेपर्यंत पसरतं, स्प्रेड होतं चांगलं. आणि कडेनी कणिक राहत नाही किंवा चपाती खाताना असं वाटत नाही की चपाती खातोय. तर त्याप्रमाणे अशी लाटून घ्यायची आहे आणि ही भाजून घ्यायची आहे खरपूस चांगली. दोन्ही साईडनी व्यवस्थित भाजून घ्यायची आहे. त्याला तेल लावायची गरज नाही आहे, कारण खाताना आपण तुपाबरोबर खायची आहे ही, कारण ही खूप उष्ण असते पोळी. आपण म्हणूनच ही संक्रांती
मध्ये म्हणजेच जानेवारीत थंडीचे दिवस असतात त्या वेळेसच आपण ह्या पोळ्या करतो. तर अशा पद्धतीने ही पोळी तयार आहे. आता दुसऱ्या प्रकारची पोळी मी दाखवते आहे कशी लाटायची. हे 3 गोळे घ्यायचे आहेत, 2 कणकेचे आणि 1 सारणाचा. तिन्ही एकाच साईजचे करून घ्यायचे आहेत. ते चपटे करून घ्यायचे आहेत तिन्ही गोळे. आणि त्यानंतर ह्या 2 कणकेच्या मध्ये सारणाचा तो गोळा बसवायचा आहे आणि तो पूर्ण बंद करून घ्यायचा आहे मध्ये घालून, आणि मग लाटायची आपल्याला पोळी. तर अशा पद्धतीने हे असं बंद करून घ्यायचं आहे दोन्ही कणकेच्या गोळ्यांमध्ये, की जेणेकरून सारण बाहेर येणार नाही. तर अशा पद्धतीने चपटा करून घ्यायचा आहे. दोन्ही गोळे चपटे करून घ्यायचे आणि मध्ये सारणाची गोळी पॅक करून घ्यायची आपल्याला ही. आणि त्यानंतर ही सुद्धा पिठामध्ये बुडवून आपल्याला लाटायची आहे. अशा पद्धतीने मग ही सुद्धा कडेपर्यंत स्प्रेड होतं सारण आपलं, जेव्हा दोन्ही कन्सिस्टन्सी सेम असतील तेव्हा व्यवस्थित लाटलं जातं. आणि जरी समजा तुमचं काही पुढे मागे काही झालं तरी काय करायची आयडिया, की सुरीनी कडेचा जो कणकेचा भाग आलेला आहे तो कापून टाकायचा आहे आणि भाजायची आहे. अशा पद्धतीने ह्या पोळ्या तयार होतात आणि खूप चविष्ट लागतात ह्या पोळ्या.